बोलू. आम्ही आज या ठिकाणी सगळेजण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्राचे तर नव्हे, पूर्ण भारताचं नुकसान झालेलं आहे, जे कधीच भरून देता येणार नाही. आज दातासारखं व्यक्तिमत्व, जो महाराष्ट्राचा नेता, एक सामान्य माणूस हक्काने दादाकडे जाऊन हक्काने काम करून घेणारा तो व्यक्तिमत्व आज ह्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे कुठल्या शब्दात बोलू आणि कुठल्या शब्दात नाही. दादा आज आपल्यामध्ये नाहीये. असं वाटतं की आमच्या मधला योद्धा आज आमच्या सोबत नाहीये. आमचा बाप माणूस आमच्या सोबत नाहीये. फक्त दादाच्या आत्म्याला शांती भेटो आणि आम्ही सदैव राष्ट्रवादीला दादांच्या हक्काने, विश्वासाने आणि आशीर्वादाने पुढे नेणार. दादांचा पक्ष खूप मोठा होणार. आम्ही सोबत आहे वहिनीच्या, आणि वहिनीच आमची नेता असणार.